नमस्कार. ज्योतिष आणि रहस्यमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. एप्रिल 2026 हा महिना तुळ राशीच्या व्यक्तींसाठी नातेसंबंध, भागीदारी आणि स्वतःच्या भूमिकेचा पुनर्विचार करणारा महिना आहे. हा काळ तुम्हाला मी आणि आपण यामधील फरक करायला शिकवेल, यामध्ये समतोल राखायला शिकवेल. या काळात नात्यांमध्ये स्पष्टता आणि प्रामाणिक संवाद अतिशय महत्वाचा आहे. आपला जोडीदार किंवा भागीदाराशी काही मतभेद होऊ शकतात, कारण दोघांनाही आपलं मत ठामपणे मांडावं असं वाटणार आहे. तुम्हाला तुमची भूमिका नात्यामध्ये स्पष्ट जाणवेल. जर अहंकार वाढला तर संघर्ष संभवतो, पण जर जागरूकता ठेवली ना तर मात्र नातं अधिक प्रगल्भ होऊ शकतं. भगवद्गीतेतील एक श्लोक इथे अतिशय समर्पक आहे. समत्वम योग उच्यते, म्हणजे काय तर समतोल राखणं हाच खरा योग आहे. तुळ राशीचा स्वभावच मुळात समतोल साधण्याचा असतो, पण या महिन्यात तुम्हाला ते प्रत्यक्षात उतरवावं लागेल. या काळात तुम्हाला काही नवीन ज्ञान शिकण्याची संधी मिळेल. एखादा प्रवास, एखादा नवीन कोर्स किंवा आध्यात्मिक मार्गदर्शन तुम्हाला मिळू शकेल. तुमच्या विचारांमध्ये परिपक्वता येईल, व्यापकता येईल आणि जीवनाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलेल. तुम्हाला एक नवीन दृष्टिकोन मिळेल. तुमचं काम, आरोग्य आणि दैनंदिन जबाबदाऱ्या इथे शिस्त आणि संयमाची परीक्षा आहे. कामाचा ताण अचानकपणे वाढू शकतो, त्यामुळे काम करत असताना सुद्धा आपल्या आरोग्याकडे तेवढंच लक्ष द्या. तुमची नियमित दिनचर्या, योग्य आहार आणि पुरेशी विश्रांती अतिशय आवश्यक आहे. लव्ह अँड रिलेशनशिपच्या बाबतीत बघितलं ना तर इथे थोडीशी अनिश्चितता किंवा तीव्र आकर्षण वाटू शकतं. काही नवीन प्रयोग करण्याची इच्छा तुमच्यामध्ये येईल, परंतु भावनिक निर्णय घेताना सावधगिरी बाळगणं अतिशय आवश्यक आहे. मित्र परिवारात सुद्धा थोडीशी अलिप्तता तुम्हाला जाणवेल. काही जुने मित्र तुमच्यापासून दूर जातील, त्यामुळे तुमचं जे सामाजिक वर्तुळ आहे, जे सोशल सर्कल आहे, ते पण अधिक निवडक होईल. काही निवडक जणच तुमच्या बरोबर राहतील. महिन्याच्या सुरुवातीला काही संयुक्त आर्थिक विषय किंवा काही गुप्त भावना याकडे तुमचं लक्ष लागलेलं असेल, परंतु उत्तरार्धात मात्र मग तुमच्याकडनं काही प्रवास घडतील किंवा तुमचं लक्ष शिक्षणामध्ये लागेल. काही सकारात्मक संवादात तुम्हाला आनंद वाटू शकेल. एकंदर एप्रिल 2026 हा महिना तुळ राशीसाठी नातेसंबंधांची परीक्षा आणि विचारांचा विस्तार असा महिना असेल. या महिन्याचा कर्मधडा तुमच्यासाठी असा आहे की नात्यांमध्ये अहंकाराऐवजी समजूतदारपणा ठेवा. आपल्या कामात शिस्त ठेवा. सजगतेने निर्णय घेतल्यास हा काळ तुम्हाला अधिक संतुलित, परिपक्व आणि आत्मजागरूक बनवेल. श्री स्वामी समर्थ.